नमस्कार दिलीप पवार साहेब. नमस्कार. आपण बजाज कंपनीच्या कामगारांचे युनियनचे प्रेसिडेंट आहात आणि नुकतेच काही महिन्यापूर्वी तुम्ही प्राणांतिक उपोषणही केलं होतं आणि ते बरंच गाजलं, कारण मला वाटतं त्याच्यामध्ये बरेचसे का जवळजवळ सगळेच कामगार सहभागी झाले, काही कुटुंबीय देखील सहभागी झाले असं मी ऐकलं. तर या उपोषणाची थोडी पार्श्वभूमी आम्हाला समजावून सांगा आणि त्यातून शेवटी तुम्ही काय साधलं, ते का केलं आणि काय साधलं हे देखील आम्हाला तुम्ही सांगा. याची पार्श्वभूमी अशी आहे की 2013ला आम्ही स्टॉपेज केलं होतं. त्यावेळेस व्यवस्थापनाकडून हे सांगण्यात आलं होतं की हाच पगार जास्त आहे, त्यामुळे करार करण्याचा प्रश्नच येत नाही, की जो आमचा 9 वर्षाचा करार बाइंडिंग असताना सुद्धा 2013ला अशा पद्धतीने व्यवस्थापनाकडनं उत्तर देण्यात आलं. आणि त्यावेळेस व्यवस्थापनाने प्रेशरसाठी अनेक कामगारांना खोट्या कारणावरून सस्पेंड करणं, हे करणं अशा प्रकार होता. त्यानंतर आमच्या 50 दिवसाच्या आंदोलनानंतर आम्ही आत गेलो आणि आत गेल्यानंतर व्यवस्थापनाने आमचं स्वागतही केलं, कारण त्याच्यामध्ये व्यवस्थापनाला प्रचंड असा ताण झालेला होता, कामगारांना पण झालेला होता. त्यानंतर मग 2014ला बोलणी करून हे आले, काही कामगार त्यातले घेण्यात आले आणि काही कामगारांच्या बाबतीत व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले की ह्या 5 कामगार जे होते, 5-7 कामगार की त्यांच्या हे चालू द्या आणि आपण हळूहळू इन्क्वायरी चालू द्या आणि त्यातनं आपण हे घेऊ. पण ते आश्वासन पाळण्यात आलं नाही. त्यानंतर 2016चा परत करार आला आणि त्यावेळी सुद्धा व्यवस्थापन सांगितलं की यावेळेस आपण लवकर बसून करू. पण व्यवस्थापन जे चाल ढकल करणं, एवढे कामगारांच्या हक्काचा मोबदला न देणं आणि एक 30-40 मीटिंग झाल्यानंतर व्यवस्थापनाने अचानक भूमिका घेतली आणि नोटीस बोर्ड लावून टाकले, एकतर्फी पगारवाढ आणि कामगारांच्या बँकेच्या खात्यात पाठवून देण्यात आले. आणि मग त्याला आम्ही न्यायालयात चॅलेंज केलं. पण त्यावेळेस प्रेशरसाठी काही आमच्या कार्यकर्त्यांच्या लीडर लोकांच्या बदल्या पंतनगर आणि वाळुंजला करण्यात आल्या आणि त्या केल्यानंतर त्याला आम्ही कोर्टात चॅलेंज केलं आणि त्याचा इंटरेम आमच्या विरोधात गेल्याबरोबर कंपनीने आमच्या काही कामगारांना डायरेक्ट डिसमिस करून टाकलं. आणि डिसमिस केल्यानंतर आम्ही त्या कोर्ट कचेरीत चालूच होती. व्यवस्थापन कुठल्याही प्रकारे बोलायला तयार नव्हतं आणि अशा पद्धतीत मग आमच्या लक्षात आलं की कंपनी जास्तीत जास्त वेळ काढूपणा करते आणि ह्या तरुण मुलांची काही चूक नसताना फक्त बदली हा एवढा एक विषयावरती डिसमिस केलं की ज्यांना साधी वॉर्निंग पण नव्हती, काहीच नाही, असे चांगले रेकॉर्ड असणारी लोक होती. आणि मग त्याच्यासाठी मला उपोषण करणं भाग पडलं, प्राणांतिक उपोषण करणं. त्यासाठी आम्ही व्यवस्थापनाला पत्र पण दिलं आणि त्यांनी कुठल्याही प्रकारे त्या पत्राकडे दुर्लक्ष केलं आणि त्यानंतर प्राणांतिक उपोषण केलं. व्यवस्थापनाला असं वाटलं की हे फक्त स्टंट करतायत आणि याला कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळणार नाही असा त्यांचा गैरसमज होता. पण ज्यावेळेस उपोषण सुरू झालं आणि उपोषण सुरू झाल्यानंतर कामगारांनी जेवणावरती कंपनीत बहिष्कार टाकला. हजारो कामगार कॅन्टीनला जेवायला जायचे बंद झाले, अकोलीत असतील आणि चाकणमध्ये असतील. त्यानंतर त्यांच्या कुटुंब महिला सुद्धा संध्याकाळी प्रचंड संख्येने यायला लागले आणि त्या आंदोलनाला बाहेरच्या संघटनांनी, आंतरराष्ट्रीय याच्यात सगळीकडे प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि आंदोलन जे कामगार काढलेले त्यांना आत घ्यावं आणि अकोली आणि चाकणचा करार करावा, हे प्रमुख मागण्या होत्या. आणि त्या संदर्भात मग चर्चा होऊन त्यांनी काही 6 कामगारांना घेण्याचं मान्य केलं आणि दोन्हीकडच्या कराराचं पण मान्य केलं आणि त्या पद्धतीने मिनिट्स झाले. पण आता ही परिस्थिती की एवढं सगळं होऊन सुद्धा व्यवस्थापनाने केलेल्या मिनिट्स पासून परत फिरली आणि आजही ते करार अंमलात आणण्यासाठी किंवा ते करण्यासाठी म्हणजे 6 लोकांना आत घेतलं की नाही? शेवटी नाही घेतलं, अजून त्यांनी घेतलेलं नाहीये आणि ते चाल ढकल करतायत. आणि त्या खरं तर वास्तविक हा रिव्ह्यू आहे, फक्त पैशाचंच बोलणे, पण त्याच्यामध्ये अनेक गाठी घालणं, प्रोडक्शनच्या संदर्भात घालणं, चुकीच्या काही गोष्टी ड्रॉपमध्ये घालणं आणि त्याचा परिणाम काय होतं की त्या आम्ही हे होत नाहीये आणि व्यवस्थापन ते चाल ढकल करून कशा पद्धतीने त्या जे मिनिट्स झालेले, जे उपोषणाला शब्द दिलेला आहे त्याच्यापासून ते मागे फिरतायत असे व्यवस्थापनाची भूमिका दिसते आणि ही अतिशय दुर्दैवी आहे. आणि आता तुम्ही काय करणार पुढे? हे जर त्यांनी मिनिट्स पाळले नाही, हे जर केलं तर मला फिरून एक प्रचंड मोठं आंदोलन उभं करावं लागेल आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून हे व्यवस्थापन कसं खोटारडं आहे हे जगाला सांगेल. आणि उपोषणाचं आंदोलन असेल असं नाही, आमच्या संघटनेकडे अनेक गोष्टी आहेत आणि त्या वेगळ्या पद्धतीचं आंदोलन उभं करून या व्यवस्थापनाची जो खोटारडा आहे
आणि जो बुरखा पांघरलेला आहे तो समाजापुढे जगापुढे मी मांडण्याचा प्रयत्न करेन. त्यांनी जर ते मिनिट्स नाही अंमलात आणले आणि ते जर केलं नाही, दिलेला शब्द पाळलेला नाही, म्हणजे जे मिनिट्स केले ते जर पाळलं नाही, 6 लोकांना कामगार आणि दोन्हीकडचे करार, तर मला प्रचंड असं मोठं आंदोलन उभं करणं भाग पडेल. धन्यवाद. थँक्यू.